कोरियन जे स्किन केअर आहे हे 10 स्टेप रुटीन आहे. त्यात काही सायंटिफिकली चांगल्या गोष्टी आहेत, जसं जेंटल क्लिन्झिंग, कधी डबल क्लिन्झिंग. जेव्हा वॉटरप्रूफ मेकअप वापरतो आपण त्यावेळी डबल क्लिन्झिंग इम्पॉर्टंट आहे. लेअरिंग ऑफ ह्युमेक्टंट्स, मॉइश्चरायझर 2-3 लेअर मॉइश्चरायझरचे लावणे आणि सनस्क्रीन रेग्युलरली वापरणे. ह्या गोष्टी चांगल्या आहेत, पण सगळ्यांनाच 10 स्टेप रुटीन करणं पॉसिबल नाही आहे आणि सगळ्यांच्या स्किनसाठी ते ऍप्लिकेबल पण नाही. अकॉर्डिंग टू स्किन टाईप ते करणं राईट असतं. करेक्ट. कुठलाही ट्रेंड फॉलो करण्या अगोदर ते आपल्या खिशाला परवडतं का, ते आपल्या स्किन टाईप नुसार आहे का आणि आपल्या कन्सर्नला ते सूट होतंय का, करतं राईट, असं आपल्या कन्सर्न सॉल्व्ह करतं का, हे महत्वाचं आहे. आणि जे सेलिब्रिटी हॅक्स किंवा ते जे प्रमोट करतात हे सगळे PR स्पॉन्सर्ड आहेत, मोस्टली असतात आणि त्याच्यात फिल्टर्स पण बरेच वापरले जातात, बिफोर आफ्टर फोटोज वगैरे हे सगळं. तर या गोष्टींना न भूलता जे रिअल आहे, जे तुम्हाला स्किनसाठी इम्पॉर्टंट आहे, तुम्ही एखाद्या क्वालिफाईड डर्मेटॉलॉजिस्टकडे कन्सल्टेशन करून एक बेसिक स्किन केअर रुटीन आणि कन्सर्न्स काही असतील तर त्यानुसार काही ऍक्टिव्ह यानुसार एक स्किन केअर रुटीन तुम्हाला बनवता येईल, लाईक मॉर्निंग स्किन केअर आणि इव्हनिंग स्किन.